नमस्कार पर्यटक मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपण एक नवीन विषयावरती आणि अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे। ह्या व्हिडिओचं एक्झॅक्टली टायटल काय द्यावं हे अजूनही मला पण थोडंसं याच्यातच होतं, पण टायटल म्हणण्यापेक्षा आपण याला आपण असं म्हणूयात की टूर ऑफरचा बेनिफिट करून घेणे किंवा अगोदर टूर बुक करून ठेवणे किंवा ज्या काही ऑफर्स असतात त्याचा आपल्याला काय बेनिफिट होतो का, की खरोखर या कंपन्या मार्केटिंगच्या हिशोबाने ऑफर्स करतात का, रिॲलिटी त्याच्यामध्ये काय आहे, हे सगळ्या गोष्टींचा आपण एक इतर आढावा घेण्यासाठी हा व्हिडिओ बनवतो। जसं की आज आपण बोलता बोलता सगळ्यांना माहिती आहे एस टी हॉलिडेजला आज 9 वर्ष कंप्लीट झालेले आहेत आणि एस टी हॉलिडेजची मेन खासियत जी आहे ती म्हणजे कॉम्बिनेशन टूर्स। आणि कॉम्बिनेशन टूर्स आपण बघताय आपल्यासारख्या भरपूर पर्यटक मित्रांनी आम्हाला भरपूर साथ दिलेली आहे आणि इथून पुढे देत आहे ते। आणि जसं कॉम्बिनेशन टूरच्या बाबतीमध्ये मास्टर की आमची आहेच आहे, ती अजूनही दिवसेंदिवस वाढत जाते। तर याचं क्रेडिट माझ्यापेक्षाही मी देईल ते म्हणजे आमच्या चोखंदळ पर्यटक मित्रांना, मैत्रिणींना आणि सगळ्यात महत्त्वाचं आमची जी काही ऑपरेशन टीम जी मेनली ह्या टूर्स व्यवस्थित सक्सेसफुली रन करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत असतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या टूरमध्ये काय होतं की बऱ्याचशा तुम्ही बघितलं की इंटरनल फ्लाईट्स वगैरे सगळ्या काही गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतात आणि अगोदरचे बरेचसे कॉम्बिनेशनचे व्हिडिओज आपण बघितलेले आहेत। तर आजच्या व्हिडिओचा आज माझा पर्पजच फक्त हा आहे की आता आपण खूप साऱ्या नवीन नवीन टूर्स लॉन्च केलेल्या आहेत आणि ज्या जुन्या टूर्स आहेत त्या तर आहेतच आहे, परंतु प्रत्येक कंपनीलाही एक टूर डिपार्चर तयार करायचं म्हटल्यानंतर त्याच्या पाठीमागे खूप सारे मेहनत असते, एफर्ट्स असतात। तर माझी एक पर्यटक मित्रांना सर्वांना एकच विनंती असेल की जर आपल्याला कुठल्या टूरमध्ये जर साधारणपणे इंटरेस्ट असेल तर आपण तो रिस्पॉन्स जो आहे तो सेल्स एक्झिक्युटिव्हशी जे काही प्रश्न उत्तर आहेत ते करून आपण थोडंसं लवकर दिला तर जेणेकरून आपल्या दोघांचाही त्याच्यामध्ये बेनिफिट होतो। कारण बऱ्याच वेळा असं होतं की आमच्या सेल्स टीममध्ये बऱ्याच वेळा डिस्कशन ह्या गोष्टी होत असतात की क्लायंट्सला करायची आहे टूर, पण क्लायंट्स बऱ्याच वेळा म्हणतात की अजून 2-4 महिने आहेत ते, मग त्यावेळेस आपण बुक करू किंवा नंतर तुम्हाला मग आम्ही इन्फॉर्म करू। तर मला मेनली ह्या सगळ्या याच्यावरती एकच गोष्ट जी सांगायची आहे ती म्हणजे की आपल्याला टूर अगोदर बुक केल्याचे फायदे काय आहेत हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे। म्हणजे इन शॉर्टमध्ये नंबर 1 फायदा जो आहे तो टूरचा रेट कमी पडतो, ऑफर रेट कमी पडतो। आता हा ऑफर रेट का कमी पडतो? कारण प्रत्येक कंपनीला जर टूर लावायची असेल, कुठल्याही प्रकारची टूर लावायची असेल, अगदी छोटी मोठी टूर लावायची असेल तरी एक साधारणपणे 25-30 लोकांचा ग्रुप असतोच। आणि त्याच्यातले पहिले 8 ते 10 सीट्स खूप महत्त्वाचे असतात, कारण 8 ते 10 सीट्स एकदा ज्यावेळेस टूरचे लागल्या जातात त्यावेळेस त्या टूरची डेट बरोबर कन्फर्म होते, ते टूरचं डिपार्चर कन्फर्म होतं। आणि खूप सारे लोक आहेत की जे अगोदर प्लॅनिंग करतात 3-3, 4-4 महिने, म्हणजे काही काही जण तर असे आहेत की वर्षभराचे त्यांचे प्लॅनिंगचे कॅलेंडर्स पण तयार असतात। तर आता मेनली मग होतं कुठे इथे काय गणित होतं की आपण 3-4-5 महिन्यानंतरची टूर आता का बुक करत नाही, त्याचे रिझन प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकतात। बऱ्याच वेळा काहींना हेल्थची किंवा रजेची किंवा बऱ्याचशा काही अशा रिझन्स असू शकतात। त्यामुळे एस टी हॉलिडेजनी म्हणजे मार्केटमध्ये तरी असं काही कुणी करत नाही, पण आम्ही तरी करतो की आम्ही जवळजवळ 60 डेजपर्यंत आम्ही मोफत कॅन्सलेशन पण ठेवलेले आहे। की समजा आपण एक एक्झाम्पल आहे, आता हा मंथ चालू आहे जुलै, तर आपण समजा जानेवारी-फेब्रुवारीची एखादी टूर आपण बुक केली बुकिंग अमाऊंट वगैरे भरून, आणि आपल्याला साधारणपणे 2-3 महिने अगोदर जर समजा काही आपल्याला अडीअडचणींमुळे ती टूर कॅन्सल करायची आहे किंवा तिची तारीख चेंज करायची आहे किंवा टूरचा प्लॅन चेंज करायचा आहे, डेस्टिनेशन चेंज करायचं, तर ते आपण फ्री ऑफ कॉस्टमध्ये करून देतो। आणि अगोदर टूर बुक केलं तर त्याचा एक बेनिफिट काय होतो की कंपनीच्या दृष्टीने म्हणजे बट ऑब्वियस हे आम्ही कंपनीच्या अँगलनी विचार, कारण आम्हाला जे काही अडचणी जाणवतात त्या आम्ही तुमच्याशी डिस्कस केलं तर तुम्हालाही त्या अडचणी समजल्या तर तुम्ही आम्हाला योग्य सहकार्य करून लवकर टूर बुक करण्यासाठी किंवा हे करण्यासाठी मदत कराल।
बेसिकली होतं काय की कुठल्याही एअरलाईन कंपनीला किंवा कुठल्याही हॉटेलला आपण साधारणपणे अगोदर ज्यावेळेस त्यांना कल्पना देतो की 3-4 महिन्यानंतरची आमच्याकडे ही तारीख आहे आणि ह्या तारखेसाठी आम्हाला एवढे सीट्स पाहिजे, तर एअरलाईन कंपनी आपल्याला थोडासा डिस्काउंट का होईना पास करते, हॉटेल्सवाले पास करतात आणि तोच डिस्काउंट आपण खाली क्लायंटला पण पास करत असतो. तर डेफिनेटली ऑफरमध्ये आपण टूर बुक केली तर त्याचा नक्कीच आपल्याला बेनिफिट होऊ शकतो. दुसरी गोष्ट, आपल्याला माहिती आहे की जर आपण 4 महिन्यानंतर टूरला जाणार आहे तर आपल्यामध्ये स्वतःमध्ये पण एक वेगळ्याच प्रकारची एनर्जी चालू असते किंवा एक हे चालू असते, जिज्ञासा असते की आता आपली टूर 3-4 महिन्यावर आलेली आहे किंवा काय आहे. तर अशा पद्धतीने ती एनर्जी पण आपल्याला एक चांगलं रोजचं जे काय आपण म्हणतो डेली जीवन आहे, तर आपल्या डोक्यामध्ये एक असतो प्लॅन की चला 3-4 महिन्यांनी का होईना आपण टूरला जाणार आहोत. तर हे असे खूप सारे बेनिफिट्स आहेत. म्हणजे याच्यावर जर बोलायला गेलो आपण तर आपण भरपूर काही चर्चा करू शकतो. आज मी 2-3 पॉईंट काढलेले आहेत ते की स्पेसिफिक माझं एक असं मत असतं की बऱ्याच वेळा आपण सुट्ट्यांमध्ये किंवा याच्यामध्ये प्लॅनिंग जे करत असतो ना, तर ते प्रॉपर अगोदर करत नाही, 3-4 महिने तरी अगोदर करत नाही. म्हणजे एक्झाम्पल सांगायचं तर दिवाळीमधल्या ज्या काही टूर्स आहेत किंवा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमधल्या किंवा ख्रिसमसच्या ज्या काही टूर्स आहेत, सर्वांना माहिती की ह्या पिरियडमध्ये सगळीकडे गर्दी असते, सर्व ठिकाणी थोडासा का व्हायना रेट हायर साईडला जातो. पण तरी पण बऱ्याच वेळा आपलं जर जाण्याचा प्लॅन निश्चित आहे तर मग आपण अगोदर जर टूर बुक केली तर त्याच्यात बट ऑब्व्हियसली आपले पैसे वाचतील. आणि मी बऱ्याच वेळा असं बघितलेलं आहे की ह्या पिरियडमध्ये लोक म्हणजे एक 15-20 दिवस अगोदर फोन करतात आणि विचारणा करतात की तुमच्याकडे हे टूरचे आहे का कॉस्ट. मग त्यांना कॉस्ट सांगितल्यानंतर ते म्हणतात खूपच महाग जाते. बट त्यांना हे पण माहिती आहे की का महाग जाते, कारण 11th आवरला बुकिंग केलं की विमान प्रवास वाढलेला असतो, हॉटेलचे रेट वाढलेले असतात, बऱ्याच ठिकाणी बुकिंग्स मिळत नाहीत. मग त्यामुळे ती निराशा पण होते. त्यामुळे मला एकच सांगायचं की जितके आपल्याला जर आपल्याला टूरचं प्लॅनिंग करायचं असेल तर आपण अगोदर केलेलं केव्हाही चांगलं आहे. त्याच्याने कंपनीला पण बेनिफिट होतो की ती टूर चांगल्या प्रकारे आपल्याला ऑपरेट करता येते, कारण आपल्या ऑपरेशन टीमला माहिती असते की ही टूर ह्या तारखेला 4 महिन्यानंतर लागलेली आहे, सेल्स टीमला पण लागलेले आहे, माहिती असतं. त्यामुळे तिथे आपल्याला ती ग्रुप डिपार्चर होण्याचे चान्सेस 100% होतात. बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल की ST हॉलिडेजमध्येच नाही, खूप साऱ्या कंपन्यांमध्ये पण हा इश्यू येतो की सीट्स प्रॉपर भरले न गेल्यामुळं ती टूर डिपार्चर झालेली नाही. तर मग अशा केसमध्ये आम्ही अजून एक ऑप्शन पण काय ठेवलेलं आहे की अगदीच आपल्याला 5-6 महिन्यानंतरची जर डेट असेल तर त्यावेळेस आपल्याला वाटतंय तर आपण पूर्ण बुकिंग अमाऊंट न भरता एक टोकन अमाऊंट जी काही आमची सेल्स टीम सांगेल ती सीट सांगून जर आपण सीट्स रिझर्व केलं तर आमच्याकडे लिस्टमध्ये असते की एवढे लोक ह्या टूरसाठी इंटरेस्टेड आहेत ह्या तारखेला. तर मग आमच्या टीमला पण त्या पद्धतीने चांगल्या प्रकारे वर्किंग करता येतं, प्लॅनिंग करता येतं. आणि तेच तुम्हाला टूरवरती असताना एक्झिक्युशन मध्ये जाणवतं, जेणेकरून तुमची ही टूर चांगल्या प्रकारे यशस्वी होते त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, बऱ्याच वेळा काय होतं की डिस्काउंट किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता मी स्पेसिफिक कॉम्बिनेशन टूरचं बोलतोय की जसं आता आपण बघितलं की बाली व्हिएतनाम कंबोडिया हे युनिक कॉम्बिनेशन किंवा बाली लाओस वगैरे असे भरपूर सारे कॉम्बिनेशन तुम्हाला सेल्स एक्झिक्युटिव्ह सांगतीलच. तर ह्या टूरमध्ये कसं होतं की सिलेक्टेड पर्यटक असतात याच्यामध्ये, त्यामुळे आम्हाला पण जास्त सीट्स एअरलाईनकडनं घेतल्या तर ते आमच्या दृष्टीने पण रिस्की असतं की जर तेवढे सीट्स नाही लागले तर कंपनीचं नुकसान होईल किंवा काय होईल. त्यामुळे आम्ही काय करतो, साधारण आम्ही 15 सीट्स पर्यंत आम्ही एअरलाईनकडनं ब्लॉकिंग घेतो आणि हे 15 सीट जर लवकर भरले जातात त्याच्यापैकी 8-10 सीटला कंपनीला एक एअरलाईनचा वेगळा रेट पडतो, उरलेल्या 5-6 सीटला वेगळा पडतो आणि त्याच्या पुढे ज्यावेळेस जाऊन आपल्याला तिकीट इश्यू करावे लागतात तर ते खूप महाग पडतात. आणि म्हणून मग बऱ्याच वेळा काय होतं की पर्यटक पण आम्हाला म्हणतात अरे तुमची जुनी कॉस्ट तर ही होती, मला PDF आली होती किंवा ती PDF असते 5 महिन्यापूर्वीची आणि मग आता एवढा रेट कसा काय. तर त्याचं पण हे रिझन असं आहे की तिथे ऑलरेडी सीट्स गेलेले आहेत त्या रेटमधले. जसं विमान प्रवासामध्ये पण तुम्ही बघितलं असेल, स्वतःही बरेचसे पर्यटक विमान प्रवास करतात तर त्यांनाही माहिती की जितक्या अगोदर आपण बेनिफिट घेऊ तितक्या अगोदर आपल्याला पुणे दिल्लीचं सारखं विमान तिकीट 4-4.5 हजाराला पडतं आणि तेच तुम्हाला कधी कधी 20-20 हजाराला पण विकत घ्यावं लागतं. सेम गोष्ट ही टूरच्या बाबतीत असते. त्याच्यामुळं आपल्याला जर टूरला जायचंय तर आपण 10 ते 15च्या त्या स्लॉटमध्ये कंपनीने टूरची जी तारीख डिक्लेअर केलेली त्या टूरमध्ये जर आपण बुकिंग केलं तर आपल्याला नक्कीच बेनिफिट होतो.
बरेचसे बेनिफिट्स त्याच्यामध्ये तुम्हाला माझ्या कॉम्बिनेशन टूर किंवा माझ्या बाकीच्या व्हिडिओजमधनं माहितीच पडलेलं आहे ते. आणि ग्रुप साईज आपली मुद्दाम छोटी असते, कारण बऱ्याच वेळा काय होतं की कॉम्बिनेशन टूर, प्रत्येकाचं बजेट, प्रत्येकाचे दिवस, ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपली जी काही ग्रुप साईज आहे ती 15 ते 20 लोकांची असते. आता साधारण 15 ते 20 लोकांवर जर म्हटलं तर आपला इथून इंडियामधनं पण एक टूर मॅनेजर आपण देतो, तिथला लोकल टूर मॅनेजर पण असतो, शिवाय प्रीमियम प्रोडक्ट आहेत आपले, त्याच्यानंतर प्रीमियम साईट सीन असतात, प्रीमियम हॉटेल्स आहेत, ऑल इन्क्लुझिव्ह पॅकेज आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला कुठलाही हिडन खर्च नाही. त्यामुळे थोडीशी कॉस्ट तुम्हाला ती जाणवते की कदाचित ही कॉस्ट थोडीशी जास्त साईडला जाते, पण त्याचं रिझन पण आहे. कंपनीला बॅक ऑफिसला तेवढा सपोर्ट करावा लागतो, शिवाय समोरची कंपनी जी आहे, जसं आज एसटी हॉलिडे ब्रँड आहे तसंच आपण आपला जो व्हेंडर असतो त्या व्हेंडरला पण आपण तिकडच्या कंट्रीज मधले व्हेंडर पण आपण ब्रँडेडच घेतो, त्यांची टीम पण चांगलीच असते. मग 2-5 हजार रुपयाचा जर काही इश्यू येत असेल तर तो सगळ्यांनी कोऑपरेट केलं तर तो तुमची टूर चांगली होते, हे मी नेहमी वारंवार सांगत असतो. त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसं की आता लाओस ही कंट्री आम्ही लॉन्च केलेली आहे, लाओस बरोबर फुकेत क्राबी किंवा अजून काही टूर्स आम्ही हे करत आहोत. व्हिएतनामसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की काही लोकांचं व्हिएतनाम झालेलं आहे पण पार्टमध्ये झालेलं आहे, तर व्हिएतनाममध्ये आम्ही लाओस बरोबर लाओस, सपा आणि जो नॉर्थ व्हिएतनामचा पार्ट आहे बानजिऑंग वॉटरफॉल वगैरे, अतिशय सुंदर डेस्टिनेशन आहे, तर ती टूर आपण एक सुरू केलेली आहे नवीन. आणि हे निश्चित आहे की तिचे 2 किंवा 3च डिपार्चर असणार वर्षभरामध्ये आणि मोजून 15 ते 20 सीट्स असणार त्या टूरमध्ये. त्यामुळे अशा ज्या काही युनिक टूर्स आहेत आपल्या, तर ऍटलिस्ट ह्या युनिक टूरला आपण जर का इंटरेस्टेड असाल तर लवकरात लवकर ही टूर आपण आपलं सीट्स रिझर्व करून बुक केली तर आम्हालाही ते खूप फायद्याचं, म्हणजे फायद्याचं इन द सेन्स काम करायला सोपं जातं आम्हाला. आणि तुम्ही निश्चिंत 4-5 महिने टूरला जाणार आहेत ह्या आनंदामध्ये तुमचे दिवस, रोजचं रुटीन मध्ये तुम्हाला कुठेतरी बॅक ऑफ द माइंड असतं, अरे हा आपण ही टूर बुक केली आणि जायचं आहे आपल्याला, तर तो आनंद पण तुम्हाला कुठे ना कुठेतरी रोजच्या लाईफ मध्ये फायद्याचाच ठरत असतो. त्याच्यानंतर तुम्हाला जर मेन जास्त काही मी सांगणार नाहीये की याच्यामध्ये फक्त एकच आहे की अगोदर जर आपल्याला टूर प्लॅन करता येत असेल आणि 11th आवरची निराशा जर टाळायची असेल तर स्पेसिफिक कॉम्बिनेशन टूर्स तरी आपण ऍडव्हान्स मध्ये बुक कराव्या आणि आमच्या सेल्स टीमला पण सहकार्य करावं. हा, असं नाही की समजा आजच तुम्ही एन्क्वायरी केली आणि उद्या लगेच बुकिंग करायचे किंवा काय. नो डाऊट तुम्ही एसटी बद्दल पूर्ण चौकशी करा, वेबसाईटला जा, त्यानंतर व्हिडिओज, फोटोग्राफ्स, सगळे जे काही गोष्टी आहेत, इन्फॉर्मेशन, काही फीडबॅक, या सगळ्या गोष्टींचा विचार करा. आणि जर का तुमचा डिसिजन झालाय 24 तास, 48 तास, 72 तास, जसं आपण म्हणतो 2-3-4 दिवसामध्ये डिसिजन झाला, तर क्विकली मध्ये डिसिजन घेऊन आपण टूर बुक करा, असं माझं तरी एक एसटी हॉलिडेच्या डायरेक्टरच्या डेस्क मधून सांगणं असेल, की जेणेकरून आम्हाला त्या टूर्स व्यवस्थित लावता येतील, व्यवस्थित ऑपरेट पण करता येतील आणि तुम्हाला त्या टूरचा जास्तीत जास्त आनंद पण देता येईल. आता जवळजवळ तुम्हाला सांगतो, आमच्या ज्या रेग्युलर टूर होत्या म्हणजे व्हिएतनाम, कंबोडिया, लाओस, बाली योग्य करताच्या करता, बाली व्हिएतनाम, कंबोडिया, त्याच्यानंतर इकडे अल्माटी ताशकंदच्या साईडच्या ज्या टूर म्हणजे कॉम्बिनेशन टूर 7 इमिरेट्स, तर याच्या जवळजवळ आता 30 to 40% सीट स्टील मार्च पर्यंतचे ऑलरेडी भरले. प्रत्येक टूर मध्ये 3-3, 4-4, 5-5, 7-7 सीट भरलेल्या आहेत. तर हे जर आता आपण लवकरात लवकर भरले तर आपल्याला ह्या ऑफरच्या रेटचं बेनिफिट पण मिळेल आणि पुढे जाऊन असं बऱ्याच वेळा नको व्हायला की ह्या टूरमध्ये सीट्स नाही शिल्लक. नो डाऊट बऱ्याच वेळा आपण म्हणतो की मग समजा नाही गेलं तर नाही गेलं त्या टूरला, पण मग ठीक आहे, त्या जर गोष्टी असतात. पण जर आपला एखाद्या चांगल्या टूरसाठी जर किंवा चांगल्या गोष्टीसाठी जर आपल्याला इंटरेस्ट असेल तर त्याचा निर्णय आपण त्वरित घेतलेला केव्हाही चांगला, असं माझं तरी वैयक्तिक मत आहे. कारण बऱ्याचशा क्लायंटशी मी ज्यावेळेस डिस्कशन करतो माझं पर्सनल लेवलला पण, आणि असं काही फार मोठा विषय नसतो की एकदमच काही आपल्याला 3-4-5 महिने, असं नाही की 1-2-3 वर्षाचा काही प्लॅन नाही. आता बऱ्याचशा क्लब मेंबरशिप वाले तर 25 वर्षाचा प्लॅन लॉन्च करतात. तर त्यामुळे आपल्याला 4-5 महिन्याच्या टूरचा डिसिजन लवकरात लवकर घेतला तर तो आपल्या सगळ्यांच्या फायद्याचा राहील, असा हा एक पर्पज आहे, छोटासा प्रयत्न आहे.
होप सो आपण सर्वजण मला जे सांगायचं आहे तो मेसेज आपल्यापर्यंत व्यवस्थित गेलेला असेल. अजूनही तुम्हाला काही क्लॅरिटी किंवा जर काही त्याच्याबद्दल काही विचारणं असेल किंवा काय, तर आपण सेल्स एक्झिक्युटिव्हच्या माध्यमातून माझा नंबर घेऊन कॉलला माझ्याशी केव्हाही चर्चा करू शकता, किंवा कुठल्याही बाबतीतली काहीही चर्चा असेल तर आपण डेफिनेटली मी ओपन माइंडेड आहे डिस्कशन करण्यासाठी. इव्हन तुमचंही काही मत असेल तर तुम्ही तुमचंही मत आम्हाला आमच्या वेबसाईटवरती किंवा आमच्या मेल आय डीवरती तुम्ही मला पाठवू शकता किंवा सेल्स एक्झिक्युटिव्हच्या थ्रू पाठवू शकता. म्हणजे गायडन्स वाईज मेल ओपिनियन. कारण बऱ्याचशे आपल्यापैकी बरेच लोक असे म्हणजे मंडळी अशी आहेत की ज्यांच्या 25, 30, 40, 50 टूर झालेले आहेत. आणि मेन एक इम्पॉर्टंट गोष्ट मला एक सांगायची की जर त्यातली त्यात सिंगल मेल किंवा सिंगल फिमेल जर ट्रॅव्हल करणार असतील, आता त्याला कारण भरपूर आहेत, म्हणजे ते कारण आपण डिस्कस करण्यापेक्षा रिझन्स असतात. कधी फॅमिलीचा इश्यू असतो किंवा कधी फॅमिली दोघांपैकी एक जण नसतं, कोणीतरी कोणाची तरी तब्येत साथ देत नसते, कोणाला तरी सुट्टी नसते किंवा जे काय असतील असे भरपूर रिझन. त्यांनी जर स्पेसिफिक अगोदर बुक केली तर त्यांना एक बेनिफिट काय होतं की त्यांना रूम पार्टनर किंवा ह्या गोष्टी सिंगल ऑक्युपन्सीचे चार्जेस वाचण्यासाठी तर फार बेनिफिट ठरतात. त्यामुळे अशांना तर मी स्पेसिफिक सांगेन की तुम्ही 5, 6, 7, 8 महिने जेवढं अगोदर तुम्हाला प्लॅनिंग करता येईल तेवढं करत जा, जेणेकरून तुम्हाला रूम पार्टनर पण चांगला आम्ही प्रोव्हाइड करू शकतो. आणि सेकंडली होतं काय, जर का समजा एकदम उशिरा जर रूम पार्टनर आला तर मग काय होतं की त्याला सिंगल ऑक्युपन्सीचे चार्जेस भरल्याशिवाय पर्याय नसतो, नाहीतर मग वेटिंग केल्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे ह्या सर्व बाबींचा आपण एक चांगला विचार करावा असं माझं एक मत आहे. आणि त्यानुसार आपण छान डिसिजन घेताल, STA वरचं प्रेम असंच कंटिन्यू ठेवाल ही अपेक्षा करतो. आणि आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबवतो. धन्यवाद.